अवयवदान मानवी संवेदनशीलतेचा सर्वोच्च आदर्श. सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे. सांगली जिल्ह्यातील अवयवदात्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. अवयवदान हा वैद्यकीय उपचार नाही तर तो मानवी संवेदनशीलतेचा सर्वोच्च आदर्श आहे. अवयवदानासाठी जनजागृती करू असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले आहे. जिल्ह्यातील अवयवदात्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शोभा कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारंगकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजचे उपअधिष्ठाता डॉक्टर अहंकारी, नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे आदी उपस्थित होते. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटलं आहे की मानवता अजून जिवंतच नाही तर ती संजीवन आहे. मानवतेमध्ये सुद्धा परमेश्वर आहे. अवयवदान केलेल्या कुटुंबियांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी केव्हाही कार्यालयात भेटावे असे आवाहन करत त्यांनी यावेळेस आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूच्या दुःखातही धीर धरून अवयवदानाचा निश्चय करून एखाद्याचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांचे कौतुक केले आहे. प्रास्ताविकात डॉक्टर विक्रमसिंह कदम म्हणाले, संकट आणि दुःखाच्या काळात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेऊन समाजाला दिशा देण्याचं काम केलं असून एक चांगला पायंडा जिल्ह्यात पाडला असल्याचं ते म्हणाले आहेत. कार्यक्रमाला जिल्ह्यातील अवयवदाते, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच अवयवदात्यांचे कुटुंबीय उपस्थित होते आणि यावेळी अवयवदानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला आणि अवयवदात्यांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.